आज शुक्रवार दिनांक 3 जानेवारी 2025 योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन। येशूला आपणाकडे येताना पाहून योहान म्हणाला, हे पहा, जगाचे पापहरण करणारे देवाचे कोकरू। माझ्या मागून एक पुरुष येत आहे, तो माझ्या पुढे झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता, असे ज्याच्याविषयी मी म्हणालो तो हाच आहे। मी त्याला ओळखत नव्हतो, तरी इस्रायलास प्रकट व्हावे म्हणून पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो आहे। आणि योहानाने अशी साक्ष दिली की आत्मा कबूतर सारखा आकाशातून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला। मी तर त्याला ओळखत नव्हता, तरी ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा कराव्यास पाठविले त्याने मला सांगितले होते की ज्या कोणावर आत्मा उतरत असताना व स्थिर राहताना पाहशील, तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणार आहे। मी स्वतः पाहिले आहे व साक्ष दिले आहे की हा देवाचा पुत्र आहे। चिंतन। परमेश्वर पित्याने आपणास प्रभू येशूमध्ये देवाची मुले बनवले आहे। कदाचित आपणास परमेश्वराने दिलेला हा किती मोठा आशीर्वाद आहे याची जाणीव नसेल, पण संत योहान सांगतो की आपणास देवाचे मुले हे नाव मिळाले, यात पित्याने आपल्याला केवढी प्रतिदान दिले आहे हे पहा। परमेश्वराने दिलेल्या या अद्भुत आशीर्वादामुळे आपले वागणे कसे असले पाहिजे? आपल्या वागण्यामध्ये तोंड नसावे, तर विश्वास आणि प्रीती असा जीवनाची आपण परमेश्वराच्या नावाची साक्ष द्यावी। संत योहान बाप्तिस्ताने जगाला प्रभू येशू जगाचे पापहरण करणारा देवाचा कोकरा ही साक्ष दिली। या साक्षामध्ये प्रभू येशू आपल्या पापांच्या क्षमेसाठी क्रूसावरील दुःखरूपी कुंडात बाप्तिस्मा घेणारा होता। याचे रहस्य घडलेले आहे। एका बाजूला आपण ख्रिसमसचा काळ साजरा करीत असताना आनंद साजरा करतो, तर दुसऱ्या बाजूला चर्च आपणासमोर प्रभू येशूचे तारण कार्य कशा प्रकारे पार पाडले जाणार याचे देखील चित्र मांडते। आनंद आणि दुःख परस्पर विरोधी नसतात, तर दुःख आपणास आनंदाकडे नेते। प्रभू येशूमध्ये मिळणारा आनंद नसतो, तर तो खरा आनंद असतो।